विश्व 24 न्यूज हर पल आपके साथ। शिवसेनेचे पक्षप्रमुख आदरणीय उद्धवसाहेब ठाकरे, महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री आता शिवप्रतिमेचं पूजन करण्यासाठी दुर्गाची कायमस्वरूपी तटबंदी ची प्रतिकृती या ठिकाणी उभी आहे। साहेबांना माईक द्यायचं आहे। मुंबई विमानतळाचं नामकरण छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ होण्यासाठी भारतीय कामगार सेना आणि शिवसैनिकांनी 14 वर्ष लढा दिला होता। छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी, जय शिवाजी। महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय उद्धवसाहेब ठाकरे, शिवसेनेचे पक्षप्रमुख यांचं स्वागत करण्याची विनंती भारतीय कामगार सेनेचे अध्यक्ष अरविंदजी सावंत आणि संयुक्त सरचिटणीस संजय कदम, सरचिटणीस सचिन भाऊ आहेर यांच्या शुभ हस्ते शिवदुर्गाच्या कायमस्वरूपी तटबंदीच्या प्रतिकृती हे स्मृतिचिन्ह महाराष्ट्र राज्याचे
मुख्यमंत्री आणि शिवसेनेचे पक्षप्रमुख आदरणीय उद्धवसाहेब ठाकरे यांना भारतीय कामगार सेनेच्या वतीने देत आहे। मुंबई या प्रतिकृतीच्या पाठीमागे मुंबईत येणाऱ्यांचं स्वागत मुंबईच्या दर्शनाने होणार आहे। अजितदादा साळवी, आदित्यजी ठाकरे यांचं स्वागत भारतीय कामगार सेनेच्या वतीने करण्यात येत आहे। मी विनंती करतो शिवसेनेचे पक्षप्रमुख आणि महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय उद्धवसाहेब ठाकरे यांना की त्यांनी आज महाराष्ट्र दिन आणि कामगार दिन आपल्या हस्ते या ठिकाणी उद्घाटन संपन्न झालेलं आहे, आपण मार्गदर्शन करावे। जमलेल्या माझ्या तमाम हिंदू बांधवांनो, भगिनींनो आणि मातांनो, महाराष्ट्र दिनाच्या आणि कामगार दिनाच्या आपल्याला खूप खूप शुभेच्छा। आणि गेले अनेक महिन्यांपासून जे एक आपलं स्वप्न होतं ते आज साकारलं जातं आणि ते सुद्धा महाराष्ट्र दिनी, याचा मला खूप आनंद आहे। कारण यापूर्वी आपण इथे येत होतो त्यावेळेला त्या दिवसापुरतं एक डेकोरेशन, सजावट केली जायची। मनामध्ये विचार असा आला की हेच तर आपलं वैभव आहे। छत्रपती शिवाजी महाराज म्हटल्यानंतर वेगळी ओळख सांगण्याची आवश्यकता नाही, पण आपले महाराज म्हटल्यानंतर त्यांचं जे वैभव त्याचं दर्शन हे घडलंच पाहिजे। आणि मला खरंच समाधान आहे की अनिल, तुम्ही आणि तुमच्या सर्व सहकार्यांनी, आपले ते गेले कुठे, विराते, हा या, हे आपण असं म्हणतो विराताच्या मनात, तसं विरातेने मनावर घेतलं आणि हे झालं। तुम्हाला खरंच धन्यवाद देतो मी, कारण एकतर विमानतळाच्या बाजूला आहे, उंची वगैरे त्याची सगळ्याची मर्यादा लक्षात घेऊन हे सगळं करायचं होतं आणि ते सुद्धा नाटकातलं वाटेल असं नको होतं, हे खरं वाटलं पाहिजे। राकट देशा म्हटल्यानंतर तो राकटपणा त्याच्यात दिसला पाहिजे, तो दिसतोय याच्यामध्ये। आणखीन एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे की हे जे शिवरायाचं दर्शन आहे ते येता जाताना आपल्याला दिसतंय, मुंबईकरांना दिसतंय, मुंबईतल्या नागरिकांना दिसतंय, पण आपण कुठे आलेलो आहोत? जे परदेशातून येतील आणि येतात त्यांना कळलं पाहिजे की हे शहर काय आहे, शहराची ओळख काय आहे, हे शहराचं मुंबई नाव हे कशावरून पडलं। तर तेव्हाची जी आपल्या मुंबईची ग्रामदैवत मुंबादेवी, मुंबा आई, ती उतरल्यानंतर तिथून येताना तिचं दर्शन करतो आणि तिला वंदन करून आपल्या या शहरामध्ये पाऊल टाकावं अशी आपली जी एक इच्छा होती ती आज साकार होते। मुंबा आईला वंदन करून तिच्या मुंबई नगरीमध्ये या। तर अशा या अतिउत्तम तुमच्या सगळ्या कामगिरीचं कौतुक करावं तेवढं थोडंच आहे। बाजूनी तुम्ही वाहतं पाणी सुद्धा ठेवलेलं आहात, खरंच मनापासून मला आनंद झाला। बाकी बोलायचं आहे ते 14 तारखेला बोलणार आहे। आज फक्त अरविंद, जरा मला वाटलं भगवी शाल द्याल तुम्ही,
पण तशी काही गरज नाहीये. असो, परत एकदा सर्वांना शुभेच्छा देतो आणि पुढच्या कार्यक्रमासाठी निघतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. फोटो घ्यायचा. एक घ्या. कोण पडेल? राज्यातील महत्त्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व 24 न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.